हॅलो गाईज, तर आज आपण आलो आहोत ऊसाच्या शेतामध्ये. तर शेतामध्ये बघा हे ऊस आहे आणि ह्या ऊसात खूप असं भरपूर असं गवत झालेलं आहे, भाजीसारखं गवत झालेलं आहे. तर हा आज दिवसभर बायकांनी ह्यामधील गवत अशा प्रकारे काढलेलं आहे. मी पण होते त्यांच्या तरी जागी जागी गवत राहिलेलं आहे ना. पावसाने झालंय तर ते वल्ल झालंय रान नुसतं. जागी जागी मुंग्या झालेल्या आहेत म्हणून ते तेवढी जागा सोडून दिलेली आहे. तर आमचा हा 2 महिन्याचा ऊस झालेला आहे. तर यासाठी काय टाकावे लागेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा आहे ऊस 2 महिन्याचा ऊस झालेला आहे. तर तो कसा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कसा पाहिजे. आणि हे कॉक आहे ना. आता हे पाईपलाईन केली. ते गवत थोडेच राहिले गवतात आहे ना. घास पण आलाय, चांगलं झालं. आता शेळ्या गाडी कुठे आहे? गाडी घे ना गाडी. आता झालेला आमचा आहे ऊस खुरपून. संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर खुरपणीचा टायमिंग झालेला आहे. महिला घरी गेल्या आहेत आता 5 वाजल्यामुळे, आणि आता आम्हीही घरी जाणार आहोत. तर हे पहा, या शेळ्या गाई इथं बांधलेली. आज सोडल्या नाही शेळ्या, इथंच आहे. आज बांधून टाकल्या होत्या घासामध्ये. हा घास चांगला आहे. तर हे पहा, हा घास घासाला काय झालं? घासाला पाळी घालायची का बरं? का हो? हा, तर हे पहा, हे घासामध्ये खूप असं नाही का पातळ झालेलं आहे घास. गवत भरपूर आहे आणि घास खूप असं पातळ झाल्यामुळं गवत वाढतंय आणि घास कमी निघतो. त्याच्यामुळे हा घास मोडून टाकणार आहोत आम्ही. आणि हा इकडचं चांगला आहे. याला 2-2.5 वर्ष झाले ह्या घासाला, तरी हा चांगला आहे. आणि याला वर्षच झालं आहे तरी पण हा घास पार कामातून गेला आहे. ह्या घासाला 3 वर्ष झाले ना. होय. तर हे पहा, शेळी तर किती छान म्हणे खाती का? घास खाती बघा शेळी. शेळ्या घास खूप आवडीने खातात. नंतर ह्या घासाला टाकायची मोडून, त्याच्यामुळे त्याच्यातच जनावरं बांधलेत आज.